जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि तुम्हाला माहीतच आहे, सध्या टेलिग्राम बंद असल्यामुळे आपल्या ज्या PDF आहेत या 22 जून नंतर तुम्हाला उपलब्ध होतील. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. विवाटेक 2026चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ही जी विवाटेक आहे याचं आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आलं. मित्रांनो, विवाटेक ही युरोपमधील सर्वात मोठी तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शिखर परिषद आहे. यंदा याचं आयोजन G7 समिट संपल्यानंतर म्हणजे 17 जून पासून झालं आहे व या परिषदेत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर आपले पंतप्रधान मोदी देखील सहभागी झाले. त्यामुळे परिषद चर्चेत आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचंय, विवाटेकचं आयोजन फ्रान्समधील पॅरिस येथे करण्यात आलं व या परिषदेत आपला भारत अधिकृत AI कंट्री पार्टनर म्हणून सहभागी झाला. या परिषदेची कितवी आवृत्ती होती? तर ही या परिषदेची 10वी आवृत्ती होती. आणि तुम्हाला हे तर माहीतच असेल, 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे व या अंतर्गतच भारताने या परिषदेत आतापर्यंतचे सर्वात मोठे राष्ट्रीय पवेलियन देखील उभारलेला आहे. आता हा प्रश्न पहा, काय म्हणतो? 52व्या G7 परिषदेत जागतिक आरोग्य आणि डिजिटल सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित कोणत्या महत्त्वाच्या निर्णयावर भर देण्यात आला? मित्रांनो, हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात 3 विधाने आहेत व यातील योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. या परिषदेत प्रथमच कर्करोग संशोधन, उपचार आणि माहितीची देवाणघेवाण यांचा सर्वोच्च धोरणात्मक प्राधान्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, विधान बरोबर आहे. प्रथमच आता G7 मध्ये कर्करोग संशोधन, उपचार आणि माहितीची देवाणघेवाण यांचा सर्वोच्च धोरणात्मक प्राधान्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. बी विधान पहा. बुंडीबुगोयुबोला या साथीच्या आजाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक समन्वय साधण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं. मित्रांनो, हे सुद्धा बरोबर आहे. सध्या या इबोलाचा बुंडीबुगो हा व्हेरियंट खूप चर्चेत होता व याच्या विरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक समन्वय साधण्याचं G7 बैठकीत देखील ठरवण्यात आलं आहे. या व्हेरियंटच्या उद्रेकाला WHO द्वारे सुद्धा आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हे सुद्धा विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेवटचं विधान पहा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित प्रसार करणे आणि लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी कडक जागतिक धोरण ठरवण्यावर या समिटमध्ये सहमती झाली. मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि मित्रांनो, सध्या युरोपियन देश हे लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षितेसाठी खूप प्रयत्न करत आहेत. याचं उदाहरण सांगायचं झालं तर कॅनडा, फ्रान्स यासारख्या देशांनी 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर देखील बंदी घातली आहे व या समस्येविरुद्ध लढण्यासाठी या G7 परिषदेमध्ये देखील यावर सहमती करण्यात आली. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता या G7 परिषदेविषयी थोडक्यात आपण पुन्हा एकदा माहिती पाहून घेऊया. पहा, ही परिषद 15 ते 17 जून दरम्यान फ्रान्सच्या अध्यक्षतेखाली फ्रान्सच्या एव्हियन या शहरात पार पडली. या परिषदेची थीम काय होती? तर वर्किंग टुगेदर टू ॲड्रेस मेजर इंटरनॅशनल चॅलेंजेस अशी या परिषदेची मुख्य थीम होती. व या परिषदेमध्ये सुरक्षा आणि शांतता करार, भूराजकीय संकट, डिजिटल सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, सुरक्षित पुरवठा साखळी, संतुलित आणि लवचिक आर्थिक वाढ व अंमली पदार्थाची तस्करी आणि बेकायदेशीर मानवी तस्करी रोखणे या विषयांवर मुख्य भर देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटनच्या सर्वोच्च शाही सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर आता हा ब्रिटनचा सर्वोच्च शाही सन्मान परवीन कुमार यांना जाहीर झाला आहे. परवीन कुमार या भारतीय वंशाच्या प्रख्यात डॉक्टर आहेत व आता ब्रिटनच्या किंग तृतीयच्या वार्षिक बर्थडे ऑनर्स या यादीत त्यांचा देखील समावेश झाला आहे. त्यांना आता या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. मित्रांनो, परवीन कुमार यांचं एक पुस्तक सुद्धा जगात खूप प्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय पाठ्यपुस्तकात याचा समावेश होतो आणि त्याचं नाव काय? तर कुमार अँड क्लार्क्स क्लिनिकल मेडिसिन हे त्यांचं पुस्तक जगभरात खूप प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पहा. जगातील पहिल्या अणुघड्याळीच्या निर्मितीमध्ये म्हणजेच न्यूक्लिअर क्लॉकच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा वापर केला गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच यात थोरियम 229 या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा वापर करण्यात आला आहे.
मित्रांनो, अलीकडेच युरोप आणि चीनमधील शास्त्रज्ञांच्या 2 स्वतंत्र गटांनी जगातील पहिली न्यूक्लिअर क्लॉक यशस्वीरित्या तयार केली. त्यामुळे सध्या ही न्यूज चर्चेत आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, याच्या समस्थानिकात थोरियम 229 याचा वापर करण्यात आला आहे. सध्या वापरात असलेली अचूक घड्याळ आहे ही अणूच्या बाहेरील भागाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेतील बदलांचे मोजमाप करून वेळ सांगतात. पण ही जी नवीन न्यूक्लिअर घड्याळ आहे हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉन्समध्ये होणाऱ्या बदलांऐवजी थेट अणूचा गाभा असलेल्या केंद्रामध्ये होणाऱ्या बदलांचा मागोवा घेतो. त्यामुळे ही घड्याळ आत्तापर्यंतच्या घड्याळापेक्षा अधिक अचूक मानली जात आहे. आता हा प्रश्न पहा मित्रांनो, नुकतंच आता बौद्ध विद्वान प्राध्यापक रॉबर्ट एफ थर्मन यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्याशी संबंधित विधानांचा विचार करून यातील आपल्याला अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा, ते दलाई लामा यांच्याकडून तिब्बती बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेणारे पहिले अमेरिकन व्यक्ती होते. मित्रांनो, विधान बरोबर आहे. ते दलाई लामा यांच्याकडून तिब्बती बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेणारे पहिलेच अमेरिकन व्यक्ती होते. दुसरा पर्याय, त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यांनी आपला भिक्षूचा पेहराव बाजूला ठेवून कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा दिलेली आहे. आता तिसऱ्या विधानात काय म्हटलंय, भारत सरकारने त्यांना 2015 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. मित्रांनो, हेच विधान चुकीचं आहे. कारण भारत सरकारने त्यांना 2020 मध्ये पद्मभूषण नसून पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यासाठी तिसरं विधान चुकीचं असून हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. यात आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं, तर तिसरं विधान या प्रश्नाचं उत्तर आहे. आता शेवटचं विधान सुद्धा आपण पाहून घेऊया. त्यांनी 1987 साली न्यूयॉर्कमध्ये तिबेट हाऊस ची स्थापना केली होती. मित्रांनो, विधान बरोबर आहे. त्यांनीच 1987 साली न्यूयॉर्कमध्ये तिबेट हाऊस ची स्थापना केली होती. बरं, भारत सरकारद्वारे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आला होता? तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने 2020 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित केला आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. त्यांचं निधन 16 जून रोजी वयाच्या 84व्या वर्षी झालं. 1965 मध्ये त्यांना दलाई लामा यांच्या हस्ते तिबेटी बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा मिळाली होती. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात 3 दशके जे सोंगपाखा इंडो तिबेटन बौद्ध अभ्यासक प्राध्यापक म्हणून कार्य केलं होतं व पाश्चिमात्य देशांमध्ये बौद्ध अभ्यासाचे मानद पद भूषवणारे ते पहिले व्यक्ती होते. 1987 साली त्यांनी प्रसिद्ध अभिनेते रिचर्ड गेअर व संगीतकार फिलिप ग्लास यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये हे तिबेट हाऊस स्थापन केलं होतं. यासच ते प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री उमा थर्मन यांचे वडील आहेत. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026चं आयोजन कोणता देश करत आहे? तर ही जी एक्सरसाइज पिच ब्लॅक आहे याचं आयोजन ऑस्ट्रेलिया या देशाद्वारे करण्यात येत आहे. व हा जो युद्धाभ्यास आहे हा 20 जुलैपासून सुरू होणार असून 7 ऑगस्टपर्यंत ऑस्ट्रेलियात याचं आयोजन करण्यात येईल. आणि हा एक द्विवार्षिक म्हणजेच 2 वर्षांनी आयोजित करण्यात येणारा बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे. या सरावामध्ये आपल्या भारतीय हवाई दलाबरोबरच 19 देशांचा हवाई दल सहभागी होणार आहे. लक्षात ठेवा, एक्सरसाइज पिच ब्लॅक हा ऑस्ट्रेलिया या देशाद्वारे आयोजित करण्यात आला. पुढील प्रश्न, कोणत्या महानगरपालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर स्वाभिमान निधी योजना प्रस्तावित केली आहे? तर ही जी योजना आहे ही मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रस्तावित करण्यात आली. मित्रांनो, या प्रस्तावित योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिला, स्वयंपाकी आणि इतर असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी थेट मदत करणे हा या प्रस्तावित योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 ते 3000 पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, MPSC अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. ही 7 सदस्यीय समिती असून मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक आणि निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी याचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. या समितीत DK जैन, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, संजय बेलसरे, डॉक्टर उमाकांत डांगट, शेखर गायकवाड व अमन मित्तल यांचा देखील समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, यूट्यूबवर 50 कोटी सबस्क्राईबचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरलेत?
मित्रांनो, मिस्टर बीस्ट हे यूट्यूबवर 50 कोटी सबस्क्राईबचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. पण त्यांचं नेमकं नाव काय हे तुम्हाला माहीत पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही हा प्रश्न सोडू शकाल. तर नोट करून घ्या, त्यांचं नाव जिमी डोनाल्डसन असं आहे. काय आहे? तर जिमी डोनाल्डसन असं त्यांचं नाव आहे. व ते कोणत्या नावाने परिचित आहेत? तर मिस्टर बीस्ट या नावाने ते ओळखले जातात. व आता ते जगातील एकमेव अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी 50 कोटी सबस्क्राईबचा टप्पा ओलांडलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सिकल सेल दिन आहे हा दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो. सिकल सेल आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे हे याचं उद्दिष्ट असून पहिल्यांदा हा दिवस 2009 मध्ये साजरा करण्यात आला होता. सिकल सेल या आजारात लाल रक्तपेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांचा आकार असा विळ्यासारखा होतो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे स्लोवाकिया या देशाने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केला आहे. हा मोदी यांना एखाद्या देशाकडून मिळालेला एकूण 33वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मित्रांनो, 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश अस्तित्वात आला व तेव्हापासून या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेत व त्यांना स्लोवाकिया या देशाने हा आपला पुरस्कार देखील दिला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या खाली निर्माण करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.